कसे आहात तुम्ही सगळे? आज मी बऱ्याच दिवसांनी म्हणता येईल वर्षांनी मोठा व्लॉग पोस्ट करते आहे. खरं तर मिनी व्लॉग मध्ये मी यातले बरेचसे टॉपिक कव्हर केले, पण त्यात इतका कमी वेळ असतो ना बोलायला की काय बोलावं आणि काय सोडावं काही कळत नाही. माझ्या घरात मी झाल्यापासून अशी जवळची कोणाची प्रेग्नेन्सी आली नव्हती. म्हणजे माझं जे बाळ येईल तेच आता माझ्या नंतरचं पहिलं बाळ घरात येईल ते असं आहे. त्यामुळे ना बऱ्याच काही गोष्टी ज्या तेव्हाच्या काळातल्या आता बदलल्या असतील त्या आता काय घ्यावं आणि काय नको काही कळत नव्हतं. त्यामुळे आमच्या मनाला जसं जसं पटलं किंवा इतरांनी सांगितलं होतं आजूबाजूच्या लोकांचा मैत्रिणींचा जो एक्सपिरियन्स होता त्यानुसार हे सगळं खरेदी आम्ही करत गेलो. आईसाठी तर या सगळ्या गोष्टी इतक्या नवीन होत्या की त्यांच्या काळात हे त्यांनी काही बघितलंही नसेल असं ती इतकं कुतूहलाने बघायची सगळं काही आणि बोलायची की आमच्या वेळी नव्हतं बाई इतकं सगळं. पूर्वीच्या काळामध्ये लोक घातलेली धुवून स्वच्छ केलेली आणि मऊ झालेली कपडे जी होती बरेच वर्ष वापरलेली तीच बाळासाठी वापरायची. त्यामुळे त्यांना एवढं धुवून स्वच्छ वगैरे करायला लागायचं नाही. पण आता आपल्याकडे अशी काही कापडं राहत नाही, त्यामुळे आपल्याला सगळं नवीन मागवावं लागतं. त्यामुळे हे सगळे कपडे 2-3दा स्वच्छ धुवून घेतले की हे सुद्धा छान मऊ होतात आणि बाळाला कुठलंच इन्फेक्शन होत नाही. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक मी ऑलरेडी रील्स मध्ये पोस्ट केलेल्या आहे, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मला कॉमेंट करू शकता. मी गावी गेले तेव्हा माझा 7वा महिना सुरू झाला होता, त्यामुळे तिथे बाहेर कुठे जाणं शक्य नव्हतं. रस्ते इतके खराब होते, सगळीकडे गड्डे खड्डे, त्याच्यामुळे बाहेर कुठे जाणं शक्य नव्हतं. मी हॉस्पिटल व्हिजिटच त्या जेवढ्या केल्या असतील त्याच खूप झाल्या. त्या सोडून मला वाटत नाही की मी कुठे बाहेर पडली असेल. गावी रस्त्यांचा प्रॉब्लेम होता आणि मुंबईला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे इथे सुद्धा कुठली शॉपिंग करता आली नाही आणि सगळं ऑनलाईन मागवलं मी. Amazon वरून, फ्लिपकार्ट वरून आणि मोस्ट ऑफ गोष्टी मी मिशो वरून मागवल्या होत्या. आता माझ्या माहेरी आणि सासरी येणारं हे पहिलं बाळ होतं फॅमिली मधलं, त्याच्यामुळे आधीच असं ठेवलेलं काही सामान नव्हतं आणि जो मी बेबी इसेन्शियल प्रॉडक्ट मागवलं होतं त्याच्यामध्ये सगळं काही होतं. त्याचा स्लीपिंग बेड, शर्ट्स, त्याचे पॅन्ट्स किंवा बेडिंग सेट्स, लंगोट्स, रॅपर्स, मिटन्स वगैरे सगळं काही. त्यामुळे वेगळं काही नव्याने मला मागवायची गरज पडली नाही. या व्यतिरिक्त त्याचे ब्लँकेट, रुमाल, काही नॅपकिन, मी 1-2 कॉटनच्या ओढण्या सुद्धा घेतल्या होत्या त्याला स्वॅडल करायला. स्वेटरचे 4 सेट्स घेतले होते, काही हिवाळ्यात चालतील असे बॉडी सूट्स घेतले होते. पण हे सगळं सामान ना सेट करायला त्या रूम मध्ये फारशी जागा नव्हती. म्हणजे जी बेडरूम आम्ही बाळाच्या येण्यासाठी रेडी केली होती त्या रूम मध्ये काही कपाट वगैरे व्यवस्थित बनवलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग काही कापडाचे ऑर्गनायझर बॉक्सेस मी ऑर्डर केले. बाळाचे जे कपडे होते ते धुतल्यानंतर वाळत घालायसाठी काही हँगर ऑर्डर केले. रूम मध्ये छान हवा खेळती राहावी, सूर्यप्रकाश यावा म्हणून असे नेटचे पडदे ऑर्डर केले. बाकी बाळाचे सगळे कपडे, ब्लँकेट्स मी मशीन मध्येच क्विक वॉशर लावले होते आणि बाकी पडदे वगैरे आईने मला हाताने स्वच्छ करून दिले होते. खरं तर ही सगळी बाळाची कामं मला स्वतः करायची होती. ते सगळं एक्सपिरियन्स करायचं होतं. पण कधी कधी असं व्हायचं की मी खूप थकून जायचे आणि तेव्हा मग आई वगैरे मला हेल्प करायची. नाही तर जमेल तेवढं मी स्वतः करायचा प्रयत्न करायचे. हे जे बेडिंग सेट्स होते हे मी खरं तर सॅनिटाईज करून घ्यायला हवे होते, पण यावर मला जरा धूळ दिसत होती आणि आतला जो कॉटन होता तो नायलॉन कॉटन होता. त्यामुळे मग मी हे सगळे धुवून घेतले. पण झालं असं की तेव्हा अजिबात ऊन पडत नव्हतं आणि त्यातल्या एका सेटमध्ये ना खरं कॉटन होता आणि ते वाढलंच नाही आणि त्यामध्ये मॉइश्चर राहिल्यामुळे मग जरा फंगस झालंय त्याला असं वाटत होतं. म्हणून हे जे ऑर्गनायझर बॉक्सेस मी आणले होते हे मी अजिबात धुवून काढले नाही. याला 1 दिवस उन्हात वाळवत ठेवलं, सॅनिटायझरने सॅनिटाईज करून घेतलं आणि छान वाळवून सगळं सामान परत एका बॉक्समध्ये भरून ठेवलं. यातले जे मोठे ऑर्गनायझर बॉक्सेस होते ज्याला आत कंपार्टमेंट नव्हते हे मला खरंच खूप उपयोगाला आले आणि यामध्ये सगळं सामान डायरेक्टली आपण ठेवू शकत होतो. असं काही सेट्स वगैरे करायची गरज नव्हती किंवा छोटे बॉक्सेस नव्हते. अदरवाईज जे बाकी बॉक्सेस होते त्यात सामान ठेवायला खूपच प्रॉब्लेम व्हायचा आणि इतर गोष्टींसाठी जे आपल्याला कधीतरीच लागणाऱ्या वस्तू आहे अशासाठी ते जे छोटे कंपार्टमेंटवाले बॉक्सेस आहेत ते उपयोगाला येतात, पण डेली यूजसाठी ते येत नाही. सोबतच मी हा ऑर्गनायझर बॉक्सचा एक सेट मागवला होता ज्याच्यामध्ये मोठ्यापासून लहानापर्यंत असे 5 बॉक्सेस होते आणि वरून ट्रान्सपरंट असल्यामुळे ना आतमध्ये काय ठेवलं हे दिसत होतं. मग यात मी बाळाचे छोटे छोटे सॉक्स किंवा मिटन्स, छोटे त्याचे रुमाल, औषधं, माझे औषधं असं सगळं वेगवेगळं करून मी सेपरेट ठेवू शकत होते. हे 2 स्वेटर्स मी Amazon वरून मागवले होते आणि नाही म्हणता म्हणता त्याचं इतकं सामान जमा झालं होतं की मला वाटत नाही की इतकं सगळं आम्ही त्याला घालूही शकलो आणि तो पहिल्या 3 महिन्यामध्येच इतका मोठा होऊन गेला. म्हणजे तो हाईटनी ऑलरेडी होताच, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या ज्या त्याला आम्ही घालूही शकलो नाही. हे जे कॉटनचे रुमाल होते हे खरं तर मी त्याला स्वॅडल करायला मागवले होते. खूप सॉफ्ट होते पण त्याची हाईट जास्त असल्याने त्याला स्वॅडल व्हायचं नाही त्याने, त्याच्यामुळे
त्यामुळे कॉटनच्या 2 मोठ्या ओढण्या घेतल्या होत्या मी आणि त्यानेच त्याला स्वेडल करायची. बाळाची सगळी छोटी मोठी कामं करायला इतकं एक्साइटिंग वाटत होतं ना की त्याच्यामध्ये थकवा जाणवायचाच नाही. त्यात अनु बरोबर असला की आणखीच मज्जा यायची. दिवस कसा निघून जायचा ते कळायचं नाही. स्वच्छ केलेलं सगळं सामान मी एका बॅगमध्ये भरून ठेवलं होतं. अनु आल्यानंतर त्याने हे सगळे ऑर्गनायझर बॉक्सेस बाहेर काढले, त्याला सॅनिटाईज केलं आणि त्याच्यामध्ये सगळं सामान व्यवस्थित त्याने अरेंज करून ठेवलं. हे सॅनिटायझर स्प्रे आहे ना, एका वेळी जेव्हा इतक्या सामानावर मारायचं असतं तेव्हा मास्क घालणं हे मस्ट आहे, कारण की डोकं दुखायला लागतं त्या वासाने. या रूम मध्ये आम्ही बेड मागवला होता, त्याच्यावरती बेडशीट्स घेतला होता आणि या रूम मधलं सगळंच सामान खरं तर नवीनच होतं, कारण की बेड सुद्धा आम्ही आताच ऑर्डर केला होता. 2-3 बेडशीट्स मी ऑर्डर केल्या होत्या. ह्या बेडशीटला तर 2 कुशन्स होते छोटे आणि त्याचे कव्हर्स होते, 2 मोठे कुशन कव्हर सुद्धा होते आणि ही मोठी एक किंग साईज बेडशीट होती. फक्त याचं जे कापड होतं ते प्युअर कॉटन नव्हतं, त्यामुळे बेडशीट ती व्यवस्थित गादीवर बसायची नाही. पण प्राइसच्या अकॉर्डिंग ही खूप छान बेडशीट होती. माझी डिलिव्हरी हिवाळ्यामध्ये होणार होती, त्यामुळे माझ्याकडचं सगळं कलेक्शन हे मोस्टली विंटर कलेक्शन होतं. ही जी बेडरूम होती ही आमच्या घराच्या सगळ्यात शेवटची बॅक साईडला होती. त्याला 3 दारं होते. त्याला मी सगळीकडून नेट लावली होती, मॉस्किटो नेट लावली होती, त्याच्यावर पडदे लावले होते आणि बाळ आल्यानंतर ही 3ही दारं सतत बंद असायची. मागे जी खिडकी दिसते त्याची एक नेट होती जी थोडीफार उघडी असायची किंवा संध्याकाळच्या वेळेला मी तीही बंद करायची. त्यामुळे या रूमचं वातावरण ना एकदम छान कोझी असायचं, बाळाला जसं लागतं तसं. त्यामुळे खूप काही हिवाळ्यात मी त्याला कपडे किंवा स्वेटर्स, मफलर्स हे सगळं खूप काही घातलं नाही. बाहेर कुठे जाताना डॉक्टर व्हिजिट्स मध्ये हे सगळं मला उपयोगाला यायचं. आणि याच्यामध्ये ना 2-3 फुल बॉडी सूट्स होते, रॉम्पर्स होते आणि मोस्ट ऑफ लहान मुलांना ना ते येतच नाहीत. बाळाच्या साईज पेक्षा बहुधा ते खूपच छोटे असावेत, त्यामुळे हे जास्त घेऊ नका. 1-2 बाळाचे फर्स्ट फोटोशूट वगैरे करायला हे घालू शकतात, त्याच्यानंतर ते होतही नाही. दिसायला ते खूप क्यूट दिसतात. मी समजू शकते की ते तुम्हाला घ्यावेसे वाटतील, पण जास्त घेऊ नका. आणि हो, या सेटमध्ये ज्या लंगोट आल्या होता ना त्या बाळाला कमी पडायच्या, म्हणजे बाळ पहिल्या काही दिवसांमध्ये इतकं सू करतं, इतकं शी करतं की त्याला त्या कमी पडतात. त्यामुळे एक्स्ट्रा मी ऑर्डर करून ठेवला होता आणि त्याबरोबर मला घरातले जे कापड असायचे जुने आईच्या साड्यांचे किंवा गाऊनचे, तर त्याचे सुद्धा तुकडे करून आम्ही वापरायचो. इतक्या तो शिसू करायचा दिवसभर. त्यामुळे त्या सेट व्यतिरिक्त तुम्ही एक्स्ट्रा लंगोट्स मागवूनच ठेवात, कारण की खूप डायपर पण बाळाला आधी घालता येत नाहीत. मला कंप्लीट बेबी सेट जो मी मागवला होता त्याच्यामध्येच बाळाचे कॉटनच्या बंडी होत्या, म्हणजे शर्ट्स होते आणि ज्याला छातीच्या साईडने 3 बटन्स होत्या. पण बर्प करताना ना त्या बटन्स त्याला रुतायच्या आणि त्याच्या छातीवर त्याचे निशाण पडायचे बटनांचे. त्यामुळे जर तुम्ही घेत असाल तर त्याच्यासाठी असे शर्ट्स घ्या ज्याला खांद्यावरती नॉट बांधता येईल आणि छातीच्या साईडने त्याला बटन्स असणार नाही. त्याचे स्वेटर्स, टोप्या, ब्लँकेट्स इतकं सगळं जास्त सामान होतं की मला वाटत नाही ते सगळं आम्ही घालू शकलो असेल त्याला. टोप्या तर नाहीच घालू शकलो, कारण की लहान मुलं पहिल्या 3-4 महिन्यांमध्ये खूपच फटाफट त्यांची वाढ होते आणि बरेच सामान राहून जातं घालायचं. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असेल ते सगळं बाळाला लवकरात लवकर घालून द्याल आणि त्याचे फोटोज वगैरे काढून घ्याल, कारण नंतर ते होत नाहीत त्यांना. आणि मी जी बेबी किट मागवली होती त्याच्यामध्ये एक बेबी कॅरियर आलं होतं. ते ऋग्वेदला छोटं पडायचं, म्हणजे तो जेव्हा झाला असेल तेव्हा पहिले 15-20 दिवसच त्याला ते झालं. त्यानंतर आम्ही Amazon वरून हे बेबी कॅरियर मागवलं होतं जे जरा लेंथी होतं, त्यामुळे ते 3 महिने व्यवस्थित ऋग्वेदला झालं. आणखी बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या ज्या कॅप्चर करायच्या राहून गेल्यात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.